कांद्याचा वांधा. कांदा चिरत असताना डोळ्यात पाणी येतं आणि कांदा जो पिकवतो त्याच्या डोळ्यात पाणी येतं, अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्याचे दोन शत्रू आहेत, आसमानी आणि सुलतानी. आसमानी म्हणजे निसर्गावर अवलंबून शेती आहे आपल्याकडची. सुरुवातीच्या काळात म्हणजे पहिला जो शेतीचा भाग आहे म्हणजे सीझन म्हणतो आपण त्याला, खरीप, पावसाच्या पाण्यावरती पिकलं जातं. आणि रब्बी, पावसाळ्यात जे पडलेलं पाणी असतं ते जमिनीत साठतं आणि ते विहिरीला उपलब्ध होतं आणि ते पाणी जितक्या वेळ टिकतं तितक्या वेळा ते पाणी उपसून पुढचा जो दुसरा सीझन घेतला जातो तो रब्बी. शेती ही निसर्गावर अवलंबून आहे, त्याच्यामुळे आसमानी, आता हा जो निसर्ग लहरी आहे, कधी तो साथ देतो कधी साथ देत नाही. पूर येतो, दुष्काळ पडतो, रोगराई होते, टोळधाड येते, असंख्य गोष्टी. पण जो दुसरा विषय आहे, शेतकऱ्याचा जो शत्रू आहे तो सुलतानी. सुलतानी हा शब्द कुठून आला की पूर्वीच्या काळी जेव्हा राज्यकर्ते सुलतान विशेषतः जेव्हा शेतकऱ्याच्या शेतातलं उभं पीक कापून न्यायचे, शेतकऱ्याची लूट करायचे, त्याला सुलतानी असा शब्द आलेला होता. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अशी अपेक्षा होती की शेतकऱ्याची लूट होणार नाही. प्रत्यक्ष तलवारी घेऊन आता शेतकऱ्याची कणसं कापायची गरज उरली नाही. नारायण कुलकर्णी कवठेकरांनी कवितेमध्ये एक अप्रतिम शब्द असा वापरलेला आहे, टाकांच्या निभांनी तुझी कणसं खुडतील. आता फक्त एखादं धोरण असं येतं शासनाचं, सरकारचं, आणि शेतकऱ्यांची कणसं खुडली जातात, म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला किंमत भेटत नाही. आत्ता हे सगळं आठवायचं कारण म्हणजे कांद्याला जी निर्यात बंदीचा निर्णय शासनाने काल घेतला त्याच्यावरून सगळ्यात मोठा आघात हा कांद्याच्या भावावरती झाला आणि धाडकन कांद्याचे भाव कोसळले. निर्यात बंदी कशामुळे? आणि एक लक्षात घ्या की नेहमी कांद्याच्या निर्यात बंदीची चर्चा होते आणि प्रत्यक्ष निर्यात बंदी लागते, तो महिना असतो सप्टेंबरचा. सप्टेंबरचा महिना कशामुळे? साधारणतः आपल्याकडे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ह्या इंग्रजी महिन्यांमध्ये, ज्याला आपण मराठी महिन्यांमध्ये म्हणजे आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि आश्विन, ह्या चातुर्मासामध्ये आपल्याकडे कांदा खाल्ला जात नाही. त्याची मागणी कमी असते, मागणी कमी त्याच्यामुळे त्याला फारसा भाव नसतो. ह्या चातुर्मासाच्या नंतर जेव्हा म्हणजे कांदा खायला सुरुवात होते तेव्हा कांद्याची मागणी वाढलेली असते. कांद्याची मागणी वाढल्यामुळे कांद्याचे भाव वाढलेले असतात आणि नेमकं अशा वेळी निर्यात बंदीचं पाऊल सरकार उचलतं. हे आत्ताच्या नरेंद्र मोदी सरकारने पाऊल उचलले असं नाही, फार जुने नाही, पण मी 10 वर्षाचे दाखले देऊ शकतो. सप्टेंबर 2011ला हीच परिस्थिती होती. दर 2 वर्षांनी सप्टेंबर महिन्यामध्ये कांद्याची निर्यात बंदी केली जाते. कांद्याची निर्यात बंदी केल्यामुळे कांद्याचे भाव कोसळतात. कांद्याच्या भावावरती नियंत्रण ठेवायची दोन प्रकारे पद्धत आहे. एक तर निर्यात बंदी करायची जेणेकरून भाव कोसळतात, आणि त्याच्या उलट बाहेरून कांदा आणायचा, विशेषतः अफगाणिस्तानमधून कांदा आणायचा किंवा इतर देशातून कांदा आणायचा आणि तो आपल्या देशीय बाजारपेठेमध्ये ओतायचा, जेणेकरून परत एकदा कांद्याचे भाव कोसळतात. प्रश्न असा पडतो की हे ठरवून का केलं जातं? हे काही एक सरकार करतं अशी गोष्ट नाही. ह्याच्यातला मूळ मुद्दा असा आहे, नेहमीच राहिलेला आहे, जसे कांद्याचे भाव कोसळले जातात, अन्नधान्याचे भाव खाली पाडलेले जातात, दुधाचे भाव कमी ठेवलेले जातात, साखरेचे भाव कमी ठेवलेले जातात. कुठलाही शेतमाल जेव्हा शेतकऱ्याच्या शेतामध्ये असतो तेव्हा त्याचे भाव जाणीवपूर्वक कमी ठेवले जातात. आणि हाच शेतमाल जेव्हा बाजारामध्ये येतो त्याच्यावरती प्रक्रिया होते, म्हणजे साध्या गव्हाचं पीठ जरी झालं तरी त्या पिठाची किंमत जास्त झालेली असते. रेशनवरती गहू 2 रुपये किलोला विकला जातो आणि तोच गहू जर दळायचा असेल तर 4 रुपये लागतात, पण त्याची कोणी तक्रार करत नाही. ज्या साखरेच्या किमतीबद्दल ओरड केली जाते त्या साखरेचा वापर करून चहा तयार झाला तर त्याची किंमत काय असावी याच्याबद्दल कोणी बोलत नाही. मिठाईमध्ये पण असाच प्रकार आहे की साखरेचा वापर होतो, दुधाचा वापर होतो, पण मिठाईच्या किमतीबद्दल कोणी बोलत नाही, आईस्क्रीमच्या किमतीबद्दल कोणी बोलत नाही, ब्रेड बिस्किटच्या किमतीबद्दल कोणी बोलत नाही. जोपर्यंत कच्चा माल म्हणून तो शेतकऱ्याकडे असतो तोपर्यंत त्याच्या किमतीबद्दल आणि चढउताराबद्दल सगळे बोलतात. पण हाच कच्चा माल जेव्हा थोडीफार प्रक्रिया होऊन बाजारामध्ये एक वेगळं उत्पादन म्हणून समोर येतो. आज कांद्याचा विषय चालू आहे. कांद्याचे भाव कोसळलेले आहेत, पण ह्याच कांद्याचा वापर करून भजे जेव्हा केले जातात त्या भज्याचे भाव कधी कोसळलेले तुम्हाला दिसणार नाही. हे असं का होतं? त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्याकडचा कच्चा माल हा घेत असताना जास्तीत जास्त कमी किमतीने घ्यायचा आणि त्यावरती प्रक्रिया केली आणि त्याच्यावरती जे काही तुमची किंमत तयार होईल त्याच्याबद्दल मात्र कुठलंही नियंत्रण ठेवायचं नाही, कारण की मग तो एका शहरी अशा व्यवस्थेचा भाग होतो.
कांद्याच्या जागतिक बाजारपेठेमध्ये महाराष्ट्राला आणि लासलगाव परिसराला विशेष असं महत्त्व आहे. जवळजवळ जगभरातल्या कांद्याच्या म्हणजे ज्या पद्धतीचा कांदा खाल्ला जातो त्याला एक तिखटपणा, त्याचा स्वाद, त्याची एक चव, ह्या सगळ्या गोष्टी च्या बाबतीमध्ये गंध त्याचा लासलगावचा जो कांदा आहे त्याला फार महत्त्व आहे. म्हणजे जवळजवळ जगाच्या बाजारपेठेपैकी 10-12%, 15% इतका कांदा फक्त त्या परिसरात होतो आणि ही बाजारपेठ अतिशय मोजक्या लोकांपर्यंत कालपर्यंत उपलब्ध होती, त्यांच्या हातामध्ये बांधलेली होती. कांद्याची बाजारपेठ अशा पद्धतीने तिच्या नाड्या आवळल्या गेलेल्या होत्या आणि शासन त्यांच्या सोयीप्रमाणे आयात करणार आणि निर्यात बंदी लावणार, त्याच्यामुळे त्याचे भाव नियंत्रित करत होतं. हा शेतमालाचा व्यापार मुक्त व्हावा म्हणून वारंवार शेतकरी संघटना आणि इतर सगळ्या शेतकरी चळवळींनी आंदोलनं केली. त्याचं मूळ घोषणाच अशी होती की शेतकऱ्यांना बाजारपेठेचं स्वातंत्र्य पाहिजे आहे. आज कांद्याचा जेव्हा प्रश्न समोर येतो आहे, कांद्याचे भाव ज्या वेळेस भाव चढले म्हणून ओरड करणारे जे लोक असतात किंवा माध्यमांमध्ये बातम्या येतात किंवा अंगठीमध्ये खड्याच्या जागी कांदा दाखवला जातो आणि कांदा किती अनमोल आहे असं त्याचं विकृतीकरण केलं जातं आणि त्यावरती ओरड होते. पण हाच कांदा जेव्हा मातीमोल होतो, ₹1-2 किलोनं पण कांदा विकला जात नाही आणि जर त्या विकायला आलेला असेल शेतकरी जेव्हा त्याला तो कांदा नेणंसुद्धा परवडत नाही, कांदा फेकून द्यावा लागतो, त्यावेळेस कोणीही कांद्याकडे बघत नाही. म्हणजे ज्या वेळेस कांद्याचे भाव पडतात त्यावेळेस त्याकडे कोणी पाहायला तयार नसतं. ज्या वेळेस कांद्याचे भाव चढतात त्यावेळेस मात्र निर्यात बंदी करा किंवा आयात करून त्याचे भाव पाडले जातात. हे मुळात एक म्हणजे सरकारचे धोरणच काय आहे की शेतकऱ्याचं मरण हेच सरकारचं धोरण, अशी जी टीका केली जाते ती ह्याही सरकारने सत्य करून दाखवलेली आहे. यासाठी काय केलं पाहिजे? एक पहिलं पाऊल खरं तर शासनाने उचललेलं आहे. इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट, आवश्यक वस्तू कायदा, ह्याच्यामधून कांद्याला वगळलेला असल्यामुळे आता ती एक जो अडथळा होता तो दूर झालेला आहे. पण शेतमालाच्या व्यापाराच्या बाबतीत एकीकडे मोदी आत्मनिर्भर भारताची घोषणा करतात, मेक इन इंडियाची घोषणा करतात आणि आपल्याच देशामध्ये तयार झालेला कांदा ज्याला परदेशामध्ये किंमत मिळते आणि तो विकल्याच्या नंतर तुम्हाला परकीय चलन भेटू शकतं, त्याच्यावरती मात्र निर्यात बंदी लावली जाते. कांदा ही जीवनावश्यक गोष्ट नाही. कांदा किंवा साखर खाल्ला नाही म्हणून माणूस मेला असं जगातलं एकही उदाहरण नाही. असं असताना यांच्यावरती इतकं नियंत्रण ठेवायची गरज काय आहे? त्याचं कारण असं आहे की 1998-99ला विधानसभाच्या निवडणुकांमध्ये 3 राज्यातलं भाजपाचं सरकार, दिल्ली बाजूचं हिमाचल प्रदेश आणि मला वाटतं मध्य प्रदेश, असे 2-3 ठिकाणचे सरकार एकदा भाजपचे कोसळलेले होते. जेव्हा कांद्याचे भाव वाढले होते, बटाट्याचे भाव वाढले होते, गॅस सिलेंडरचे भाव वाढले होते, तेव्हापासून कांद्याचा भाव किंवा बाकी भाजी म्हणजे शेतमालाचे भाव ह्याच्या बाबतीमध्ये एक विलक्षण असं संवेदन क्षमता या सरकारला जाणवलेली आहे. सगळ्या सरकारांना ती जाणवलेली आहे. यासाठी काय करायला पाहिजे? एक लक्षात घ्या की सरकारने एखाद्या गोष्टीचे भाव नियंत्रण करण्यासाठी जे काही प्रयत्न केले त्याच्यामधून फक्त साठेबाजांची आणि व्यापाऱ्यांची चलती झालेली आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्याला जेव्हा तोटा होतो तेव्हा कोणी वाली नसतं आणि जेव्हा फायदा व्हायची शक्यता असते तेव्हा जाणीवपूर्वक मारलं जातं, तेव्हा म्हणजे कोणी वाली शिल्लक राहत नाही. एक छोटंसं उदाहरण आहे. डाळींच्या किमतीच्या बाबतीमध्ये डाळींच्या किमतीमध्ये प्रचंड चढउतार होती, पण डाळीला पर्याय असे अंडे म्हणजे प्रोटीन्सचा सोर्स म्हणून, म्हणजे प्रोटीनचं त्याच्या सगळ्यात जास्त प्रथिनं असतात म्हणून त्यांचे भाव कधी फार असे चढउतार झालेले तुम्हाला दिसत नाहीत. पण डाळ ज्याला इसेन्शियल कमोडिटी ॲक्टमध्ये तुम्ही टाकलेलं आहे, सरकार त्याच्यावरती नियंत्रण आणतं. डाळीचे भाव 50-55 रुपयांपासून 250-250 रुपयापर्यंत इतके फ्लक्च्युएट झालेले, त्याच्यामध्ये बदल झालेला आपण अनुभव घेतलेला आहे. म्हणजे एक साधा मुद्दा समोर येतो की सरकार भाव नियंत्रण करण्यासाठी म्हणून जेव्हा जेव्हा हस्तक्षेप करतं त्यावेळी उलट त्या भाव प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये फरक पडलेला आहे आणि ह्याचा फायदा व्यापाऱ्यांनी आणि बाकी दलालांनी घेतलेला आहे, शेतकऱ्यांना झालेला नाही. यावरती काय उपाय केला पाहिजे? मुळात शेतीमालाची बाजारपेठ ही मुक्त असली पाहिजे. आज तुम्ही मेक इन इंडिया म्हणत असताना, आत्मनिर्भर भारत म्हणत असताना जर शेतकऱ्याचा कांदा बाहेर विकला जात असेल आणि देशाला परकीय चलन भेटलं असेल तर तातडीनं पहिल्यांदा ही निर्यात बंदी उठवल्या गेली पाहिजे. काही काळ कांद्याचे भाव जर वाढले तर ते सहन केलं पाहिजे. कांदा जीवनावश्यक वस्तू नाही. वाढलेले कांद्याचे भाव जर काही काळ सहन केले आणि ह्या बाजारामध्ये शासन हस्तक्षेप करणार नाही असं जर एकदा समोर आलं तर त्याच्यानंतर ती बाजारपेठ स्थिर होईल. कुठलीही बाजारपेठ
बाजारपेठ म्हणून मी अंड्याचं उदाहरण दिलं होतं की अंड्याला कुठेही शासनाचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही. अंडे त्यांचं वाहतूक करणं अवघड गोष्ट आहे, अंड्याची साठवणूक अवघड गोष्ट आहे, नाशवंत पदार्थ आहे. असं असताना सुद्धा गेले 10 वर्षातले तुम्ही जर अंड्याचे त्या क्रेटचे रेट बघितले तर साधारणतः 75-80 रुपयापासून 120-130 रुपयापर्यंत इतक्याच फक्त फरक पडलेला आहे. ह्याच्या नेमकं उलट त्याला पर्याय असलेल्या डाळी त्यांचे भाव तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये बदल झालेले दिसतील. जर कांद्याची बाजारपेठ स्थिर करायची असेल तर कांद्याच्या बाजारपेठेमधला हस्तक्षेप संपवला पाहिजे. कधीही या पद्धतीची निर्यात बंदीची कुऱ्हाड आणि आयातीची एका अर्थाने कुऱ्हाड इथल्या शेतकऱ्यावरती अशी उगारल्या गेली नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, कांद्याची साठवणूक, कांद्याची वाहतूक, कांद्यावरती प्रक्रिया, या सगळ्या, फक्त कांदाच नाही, सगळ्या शेतमालांच्या बाबतीमध्ये ही गोष्ट घडली पाहिजे की भाजीपाला आणि फळांमध्ये 40% इतका नाश होतो. हे पदार्थ खराब होतात, फेकून द्यावे लागतात. त्याच्यामुळे ह्यांची साठवणूक, ह्यांची वाहतूक व्यवस्था आणि ह्यांची जी बाजारपेठ होती, आधी कृषी उत्पन्न बाजार समितीची जाचक आट होती, ती आता उठले गेलेली आहे. आता बाजार खुला झालेला आहे. अशा वेळी शासनाने अशी कुठलीही पावलं उचलू नयेत जेणेकरून हा खुला झालेला आणि विकसित होऊ पाहणारा बाजार हा कोसळून पडेल. म्हणून आज कांद्याचा विचार करत असताना प्रत्येक पिकाच्या बाबतीमध्ये हेच आहे की त्यांच्यावरती अनावश्यक असा सरकारी हस्तक्षेप दूर झाला पाहिजे. त्यांच्यावरती प्रक्रियेचे उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाले पाहिजेत. या शेतमालाची वाहतूक करण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. तरच शेतमालाची बाजारपेठ विकसित होईल आणि तसं झालं तरच कांद्याचा वांधा होणार नाही. कांद्याचीही बाजारपेठ स्थिर होईल, त्याच्या किमती एका विशिष्ट पातळीवरती येतील. अशा एकदम फेकून द्यावं लागतं आणि इतके प्रचंड चढलेले भाव असतात असा विरोधाभास पाहायला भेटणार नाही. कांद्याचा वांधा जर मिटवायचा असेल तर सरकारी हस्तक्षेप पूर्णपणे दूर झाला पाहिजे आणि आत्ताचा उपाय म्हणजे तातडीनं निर्यात बंदी उठली पाहिजे.